राम राम पब्लिक, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर आज आहे आमचा जैसलमेरचा डे 2 आणि आम्ही चाललोय आज जैसलमेरच्या डेझर्ट कॅम्पला. आणि डेझर्ट कॅम्पला जाण्याआधी आम्ही जाणार आहे हॉन्टेड विलेजला. भूत आहे तिकडे, भूत बघायला जाणार आहे आम्हीच भूत, आपणच भूत आहे, कुठं भूत बघायला जातो. हो, तर मग हा माग नाही का तो किल्ला आहे जैसलमेरचा, जो आपण आधीच्या ब्लॉग मध्ये बघितला, गोल्डन फोर्ट आधीच्या ब्लॉग मध्ये बघितला. तर आपण आता निघणार आहे थोड्या वेळात. गाडी येते आमची, गाडी आल्यानंतर आम्ही नाही का भूत बघायला जाणार आहे द हॉन्टेड विलेज कुलधाराला. भूत तिथं रात्रीचेच होतात असं म्हणतात, आता एवढं माहित नाही. भूत दिवसाची लपून राहतात, रात्रीचे बाहेर निघतात. आपण रात्री जायचं, भूतांना भेटायला भूत चालले, भूतनी चालली, चुडेल चालली. मैत्रिणी माहित, तुम्हाला काय माहिती तिथं. तर एखादी आपल्या सोबत घेऊन जाऊ आपण महाराष्ट्राला. कशाला? त्या माणसाला हे करायला का, संगमनेरला. तर आम्ही आता हॉटेलला आहे, गाडी येते आमची थोड्या टायमात. तर आम्ही निघणार आहे कुलधाराला. उद्याच्या व्लॉगमध्ये आम्ही वेगळ्या काही बॉर्डरला जाणार आहे, ते सगळं तुम्हाला कळून उद्याच्या ह्याच्यात. तर आज हॉन्टेड विलेज आणि कॅम्प वगैरे बघणार आहे आणि संध्याकाळी जो प्रोग्राम आहे तो बघणार आहे. आता बघू, रील तर येत आहे, कास झालं तर झालं, ह्या कॅम्प मध्ये नका जाऊ, त्या कॅम्प मध्ये जाऊ. रील आम्ही चांगल्या बघितल्या आणि वाईट रील बघितल्या. आता माहित नाही काय होतं आमच्या बरोबर, आम्ही जी टाकू ती रील खरी असेल. हा, ते आज लाईव्ह दाखवू तुम्हाला. तर चला निघूया आपण. तर मित्रांनो, आम्ही आता चाललोय, तर मध्ये बसलोय आम्ही. आता स्टार्टिंगला आम्हाला ते बुलढाणा ते विलेज तिथे नेणार आहे आणि त्यानंतर मग रेझल्टला जाणार आहे. तर ही आमची जीप आहे त्यांच्या तिकडची. मला ती असं मला ना बाकी ड्रायव्हर आहे आमचे. मित्रांनो, आपण आलो कुलधारा विलेजला. तो हमारी तरफ नहीं ना, नहीं ना, हमारी तरफ कुछ भी नहीं है. इथं पुढं कुलधारा विलेज आहे. आता आम्ही आलोय, तुम्हाला पण दाखवते मी आतमध्ये गेल्यानंतर. एक ऐतिहासिक विरासत, एक समृद्ध नगर. आतमध्ये आल्यानंतर असं आहे, वेलकम कुलधारा. सगळी गावं आहे, बनवले वाटतं. हा का, ते वाले घर होते ना, तिकडे जाऊन येऊ आपण. हे असं आहे आता तरी. 67,000 लोक होते, ते गायब झाले का रात्रीतून. 17,000 घरं होते आणि ते सारे ब्राह्मण होते. तर मग अजून लोक म्हणतात का त्यांच्या घरांमध्ये अजून पैसा आहे, तर शिवी जाऊन आता खोदून बघणार आहे. सोनं सोनं भेटलं तर भेटलं, सोन्याची किंमत लई चालली. तर असं एक, तुम्ही राहत होते मग तुम्ही तिकडे गेले का? हे अशी घर आहे त्यांचे आपल्यासारखे. इथं तो माणूस, आम्ही जिथं राहतो ना, तो सांगत होता की पहिले जेव्हा ते सोडून गेले ना, ते सगळे ॲज इट इज सोडून गेले होते. तर त्यांचे सोनं वगैरे भरपूर होतं त्यांच्याकडे, ब्राह्मण होते ना. तर जे इथे बघायला यायचे ते सोनं वगैरे ते सगळं घेऊन जायचे. तर एक कोणता फॉरेनरच होता ना जसा, तो आला होता, त्याच्याकडे काहीतरी सोनं सापडायचं होतं ना. हां, तर त्याला ते मशीन होतं वाटतं, त्याला ते दिसलं वगैरे सोनं. तर भरपूर सोनं होतं, तो सगळं पण तेवढं घेऊन गेला होता. हे अशी घरं आहे, त्यांच्या खिडक्या. आता लोकांनी इथं नाव टाकून ठेवले, जे बघायला जातात त्यांनी. असं आहे. असं हे तिकडे ते मंदिर आहे का त्यांचं, ते मंदिर आहे का? अजून काय माहिती तुम्हाला, सांगू शकता तुम्ही? 6 नंतर आलं तर भूत बनून. हा, इथे 6 नंतर कोणी येत नाही.
हॉन्टेड आहे ते. भूत येतात असं बोलतात. काही खरं का अजून माहित नाही. कुणी थांबलं पण नाही त्यामुळं 6 नंतर इथे. तर हे म्हणताय आपण काढू बघू काहीतरी सोनं सापडलं तर सोनं सापडलं तर सापडलं. कोणाला भाव पण नाही आता. हा कुछ बी आता सापडणार एवढे लोक येते सगळ्यांनाच एवढं माहित असल्यामुळं मग कुठतरी एखादं घर सुटलं असेल 17,000 घरांमधलं हा एखादं घर. मग आपलं एवढं नशीब चांगले का आपल्यालाच भेटत मला म्हणून. माहिती आहे, चांगले काल भेटलं ना आपल्याला. हा ते दोघांमुळे ते कार्ड मध्ये होतच ते एकाला तरी होतच ते. मानसिक चांगलं आहे. हा झाडं बिड घरं पडलेली मग पडले कस काय हो म्हणजे कोणी राहत नाही म्हणून पडलं का राहत नाही तर म्हणजे तसंच पडून राहणार ना. पडून जातात घर. कुणी मरमत नाही केली तर एका वयानंतर एका टायमानंतर. असंही सगळं म्हणजे गाव आपलं आपण कसं गावात असतो तसं त्या गावामध्ये गाव दाखवले गावातच म्हणजे ठिकाण केलेलं आहे त्यांनी असं नाही का बघण्याचं. लांब लांब माळ्यामध्ये पण गाव असतील ना मग असं घर असतील ना. एकाच जागेवर गाव होतं सगळं असं. तर असं हे सगळं असंच आहे सगळीकडं. इथे एक पिक्चरची मूवी पण आलेली आहे कुलधारावर. काहीच नाही. बघा असं बनवलं होतं त्यांनी दगडानं. त्याला काही सिमेंट वगैरे नाही लावलेलं का हो? फक्त रचलेलं होतं का असं? 100 वर्ष आधी 150 वर्ष आधी. चला इकडून निघू. इकडे फक्त 6 वाजेपर्यंत येतात. 6 नंतर कोणीच येत नाही. ओ चला ना. इथं मंदिर आहे त्यांचं गावातलं मंदिर. असं ठेवलेलं त्यांनी मंदिर. काय माहिती पाहिजे तिथं ते आहे देवीचा फोटो वगैरे. ब्राह्मण होते ना मग मंदिरात देवांचं चांगलं करीत असेल ते. चला. तर कुलधाराला आम्ही भरपूर घरं फिरलो मित्रांनो पण आम्हाला काही सोनं भेटलं नाही. कोणत्या नाही ते असं गाव आहे. लोक फोटोज काढता येतं सगळे. तर जुनेपणे घरं पडलेली सगळे. तिथं वटवाघूळ दिसले होते आम्हाला त्या मंदिरात जिवंत वर लटकलेले होते. 17,000 घरे आणि 67,000 लोक होते त्यात. सगळे एका रात्रीतून. हो दगड पण कसे लाल आहे. असं वाटतं की सोन्याचे दगड आहे सगळे. म्हणतात हॉन्टेड विलेज आहे. रात्री भूत येतात. मला वाटत नाही. त्यासाठी इथं थांबायला लागणार आहे. बघायला लागणार आहे खरंच हॉन्टेड आहे. खरंच भूत येतात का नाही. कॅमेरामध्ये कैद होतो का नाही. शेवटपर्यंत बघा मित्रांनो. जर एखाद्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला भूत दिसलं कॅमेरामध्ये, हे भूत नाही हे वाला आपलं आहे. हे आपलं हक्काचं भूत आहे. इकडं कैद होता का कुलधारा. आमच्या या भूताला नुसते फोटोज काढायचे. पोरी इथं रील काढायला आले हॉन्टेड विलेज मध्ये फोटो काढायला. वेलकम टू कुलधारा द हॉन्टेड विलेज.
तर आता आम्ही कुलधारा बघितलंय, तिकडं पण गाव आहे, म्हणजे एवढे लोक 17,000 घरं म्हटल्यानंतर बरंच मोठं असेल ते. तिकडे सोनं बघायचं राहिलं, तिकडं पण बाकी आहे. आपण सोनं बघायला. हा आता जायचंय आपल्याला, डेझर्ट जायचंय. तिकडं पण घर आहे, बरेच घर आहे असे. एक शापित गाव म्हणून म्हणतात त्याला, भूताचं गाव पण म्हणतात. कुलधारा, पग, बावडी एवं कुये. हा इकडे इथे कुये बी. ते पोरं विचारत होते कुठे कुये, इकडे वाटतं. मित्रांनो जाता जाता आम्हाला जंगली कॅमल दिसले, तर जंगली आहे सगळे. व्हिडिओ काढा म्हणून, हे बसून सुद्धा येणार नाही, सारे जंगली कॅमल आहे. और कौन से जानवर है? और टाइगर वगैरह नहीं क्या? तरी फॉरेनर पण चालू. हमारे यहाँ पर हरी कौन? आम्ही उतरलो इथं कॅमल वगैरे आहे, आम्हाला ते थोड्या वेळाने घेऊन जाणार आहे इकडं पुढं. तर इथं कॅम्प्स वगैरे त्यांचे असणार आहे आतमध्ये. बघूया आपण आता पुढं कसं आहे. इथं कॅमल सफारी चालू आहे. इथून थोडं पुढं गेलं का, या साईडला थोडं पुढं गेलो डेझर्ट्स आहे त्यांचे, रेगिस्तान. तर इथं आतमध्ये आमचे कॅम्प असणार आहे. समथिंग इकडं, हां समथिंग हे कॅम्प्स आहे सगळे. मित्रांनो इथं सारे कॅम्प आहे, जसं मी तुम्हाला दाखवले तसे खूप सारे कॅम्प आहे इकडं. आणि आपल्याला हा कॅम्प भेटला आहे या कॅम्पमध्ये. तर हा कॅम्प पण तुम्हाला मी आतून दाखवणार आहे की कसा कॅम्प असतो, काय असतो. आणि त्या साईडला कुठंतरी रेगिस्तान आहे, तिकडं आम्हाला उंटावर नेणार आहे. त्याच्या आधी वेलकम वगैरे पण होणार आहे. तर आम्हाला फ्रेश व्हायला त्यांनी कॅम्प वगैरे मध्ये जायला लावलो. आम्ही फ्रेश वगैरे झालो आहे. तर मग यानंतर आता काहीतरी वेलकम आहे. आणि आय थिंक सो आधी उंटावर आम्हाला उंटाची सवारी करणार आहे, त्यानंतर मग एक वेलकम असणार आहे आमचा. सो बघूया आपण कसं असतं, काय असतं. आम्ही आलो इकडं, आता उंटाची राईड आहे आम्हाला. उंटाची राईड, कॅमल राईड. हा तेच ते आपण मराठीत बोलायचं ना, मराठीतून ब्लॉग आहे ना. राईड कोणता शब्द आहे? हा तेच ते उंटाची राईड, कॅमल सफारी. कोणता कॅमल बसायचं तुला? काय ते बघ, त्यांचा ते कॅमेरा हात लागला त्यांचा ना आपल्याला. पडलो तर एक रील आलती ना, ती पडलं होतं. तो बाबा जाड होता, ती आधी पोरगी पडली, त्याच्या अंगात येऊन पडला. मी तो अंगो पडलो. ते चालले आता त्यांना घेऊन. How is it feeling? Great. Enjoy. Maybe he's losing his balance too. चला पोकराला उन्हा चालल्या. तर आता इथून 1.5 किलोमीटर आम्ही जाणार आहे, पुढे 2 किलोमीटर. तू एकेन झाड होईल मग झाड कसं होतं काय माहिती आता. अरे चालू नको थांबा, मला आधी भीती वाटते. भैया यहाँ पे पैर रखने के लिए जगह नहीं है क्या? हाँ ये ले लो चलो. ठीक है, थँक्यू. आई आम्ही चाललोय उंटावर बसून. आता पुढे शुभी बसली आहे उंटावर. बॅलन्स करताय ना? नाही बॅलन्स. अरे तिथं रडायला लागली पोरगी. तिच्या इकडं लात मारताय. नीट बस, पक्के हलू बिल्लू पक्कून बस. काही होत नाही ना रे. बघते तिकडे तिकडे चालली त्याची. घेऊ पळते का कोणासारखं पळायचं घेऊन. अरे मी फोटो घ्या ना, फोटो घ्या ना. तर आमची राईड सुरू झाली मित्रांनो. आणि वर खाली ठुचुम 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 ठुचुम. मला ते मूवी मध्ये अरे मी इकडे वर खाली वर राहिलोय, पडन बिडन. सर्व ना असं.
खरं वाचा ना. तुझं वेगळं आहे मागून ते त्याचं मागचं आहे वर करतोय ते मला असं पडतं पडल वगैरे. तर भरपूर पुढं घेऊन आले ते आम्हाला असं वर खाली वर खाली वर खाली. मला हसले. अरे 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 पडलो. मला पकडू दे, मी पकडला नाही मला झाला तुम्ही कमरा झाला. बॅलन्स. आम्ही खूप पुढं आलोय, भरपूर पुढं आलोय. पुढं अजून डेझर्ट आहे. उंट घ्या सण घ्या. उंट येत आहे रे, उंट नाही, येत उभे आहे. तिला आहेत दाखवायचं व्हिडिओ मध्ये उंट आणि उंट येत आहे. उभ्या ह्याच्यात घ्या ना असं असं उंटाचं तोंड आणि ते. तर फायनल नाही, अजून भरपूर लांब आहे थोडं डेस्टिनेशन आपलं. तिकडं आहे रेगिस्तान. एवढं टाइम चालू रेगिस्तान कोण म्हणते? रेत आहे, रेत माती. रेगिस्तान म्हणाल पण रेगिस्तान स्थान कोण म्हणते? पाकिस्तान सारखं स्थान कोण म्हणते? मग ते स्थान आहे ना, ती जागा आहे ना, मग जागेला स्थान. बॉर्डर क्रॉस केली बरं का पाकिस्तानची. बॉर्डर क्रॉस करून चाललोय आपण. ये अभी वीडियो आ रहा है। बढ़िया बढ़िया. कैसे लग रहे हैं हम? हाँ तो क्या बात कर, दिल्ली के शाह लग रहे हो आप। ईरान है ना, ईरान के बादशाह लग रहे हो सर। हमने तो ईरान के बादशाह को झुका दिया. अरे वाह, बहुत अच्छे आदमी है, ईरान के शाह को भी झुका दिया। महाराष्ट्र से हम. जी जी, मराठा हो आप, बिल्कुल सही कहा। आपकी फैमिली कहाँ तक है? यहीं तक है, मैं देख रहा हूँ सब है। फोटो ले लो फिर अब तर मित्रांनो, आम्ही उंटावरून उतरलोय फायनली आणि उंट आपले बसले. तर आपण आता इकडं वर चाललोय, थोडं फोटो काढूया वाळवंटात. शुभीला लय हौस आहे फोटोची. इकडं आपण फोटो काढणार आहे, इकडं सगळ्यांचे फोटो काढायचं काम चालू आहे. काळी येते तू, काळी. मित्रांनो, आम्ही आताच जीप राईड पण करून आलोय. कशी वाटली तुम्हाला जीप राईड? हा, जेव्हा हे असं क्रॉस फिरल्यानंतर तुला कसं वाटलं? चांगलं वाटलं. काय नाही एवढं पण नाही, असं मी बसलेले गाडीमध्ये असं नाही का, फक्त थोडं कोणाचं काय ही यांचं खाली खांडायचं काम चालू आहे. समुद्राच राहतो पण हा समुद्र नाही, हे वाळवंट आहे. एका काळी समुद्र होता ना. हा होता, पण आता तर नाही ना. बोललंय खाली पाऊस झाला होता. बोललंय त्याच्यामुळेच थंडी वाढली ना. खाली ओला असेल ना हो, पण मोबाईल पडत ना हो. माझ्या अंगाला कपडे खराब होतात हो. असं नाही हो, चिटिंग नाही वेगळं. धुय नाही इथं कुठं धुऊ. हा, मी साबण नाही आणलेलं कपडे धुवायला. इकडे उंट सफारी चालू आहे. शुभी आता उंट चालवणार आहे. तिने घेतलाय उंट हातात. फोटो घ्यायचा होता. तुम्ही असं काय करता आता? एवढी भारी पोत. मित्रांनो, इथं स्वागत आहे. इथं सगळ्यांचं स्वागत होत आहे. आमचं पण स्वागत होणार आहे. राईड करून आलो, त्यानंतर वेलकम झालं आमचं. त्याच्या आधीलाही आता त्यांचं फंक्शन चालू झालंय, आत्ता स्टार्ट झालंय. पण आलाय आम्हाला भजी आणि पापड. ठीक, आज आप इस रिजॉर्ट में जब पधारे तो आपका मुख्य द्वार पे वेलकम किया गया ढोल और तिलक के साथ, और अब आप इस प्रांगण में पधारे हो तो आपका यहाँ पे भी वेलकम होगा, स्वागत होगा. जो हमारे राजस्थान का ट्रेडिशनल वेलकम सॉन्ग है, उस गाने के माध्यम से आपका स्वागत किया जाएगा. और उस गाने के बोल रहेंगे, केसरिया पालम आओनी पधारो हमारे देश. इस गाने से आपका स्वागत करेंगे और उसके उपरांत हम जो भी यहाँ प्रस्तुतियाँ देंगे उसके बारे में आपको अवगत कराते रहेंगे. धन्यवाद. हमारा
रहे थे छत के ऊपर, किसी ने आकर दरवाजा खटखटाया। शुभमनी जी ने सोचा कि मेरा दिल आया, और दरवाजा खोल कर देखा तो लंबा चौड़ा बिजली का बिल आया। वा 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 वा. ओके, ये वाला इसे शिबी खून घेतो मी. जमतंय का? आमचा एज सिर्फ ये करता है ना, ऐसे उसका एज से ही करो, ऐसे ओह माय गॉड. करायला नाही. बहुत सुपर, बहुत खूबसूरत. टू, 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 टू. तर आता शिबीला बोलवलं डान्स करायला. तर मित्रांनो, असा होता आमचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता मी बोलतो. तर मित्रांनो, असा होता आमचा जैसलमेर डे 2 व्लॉग. तर तुम्हाला आवडला असेल तर जसं शुभी बोलली तसं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेअर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत सगळ्यांसोबत शेअर करा. ज्यांना जैसलमेरला जायचं आहे त्यांच्यासोबत पण शेअर करा. तुम्हाला जर राजस्थानला जायचं असेल तर त्यांच्यासोबत पण शेअर करा आणि सबस्क्राईब करून ती घंटी दाबा. हा का? भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.